हाय फ्रेंड, आज आपण बनवणार आहोत मँगो लड्डू. याचे लड्डू बनवणार आहे. मी सगळ्यात आधी एक ओलं नारळ घेतलं, नारळाची साल काढली आणि ते आता मिक्सर मधून आपण त्याचा खोबरं खीस काढून घेऊया. तुम्ही बघू शकता मी खोबरं खीस काढून घेतलं. आता मी शेगडी चालू केली, त्याच्यावरती एक पॅन ठेवला आणि आपली कढई मस्त तपलेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण काढलेला खोबरं खीस आपण पॅन मध्ये काढून टाकू. आता हा खोबरं खीस आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. पूर्ण आपण भांड्यातला खोबरं खीस त्याच्यामध्ये काढून टाकू. आता तो आपल्याला मस्त कमी आचेवर परतून घ्यायचा आहे. आता आंब्याचे लड्डू बनवायचे आहे म्हणजे आपल्याला आंबे लागणारच आहे. मी इथं 2 आंबे घेतलेले आहे. आता आपल्याला यातला आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे. आता हा आंब्याचा गर पण आपण मिक्सर मध्ये फिरून घेऊया. इथे मी 2 आंबे घेतलेले आहे. दोन्ही आंब्याचा रस गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता हे मिक्सर मधून फिरायच्या आधी आपण त्याच्यामध्ये 2 चम्मच साखर टाकूया. साखर आणि आंब्याचा गर मिक्सर मधून काढून घेऊया. आता आपण हा काढलेला गर जे खोबऱ्याचे खीस आहेत त्याच्यामध्ये टाकून देऊया. बघा आंब्याचा गर आणि खोबरं खीस याला मस्त एकजीव करून घेऊया आणि मस्त. आता तुम्ही बघू शकता जे आपलं मिश्रण आहे ते घट्ट झालेलं आहे. आता आपण त्या मिश्रणामध्ये माझ्याकडे आपण याच्यामध्ये मिल्क पावडर टाकूया. हे मी छोटेवालं पॅकेट वापरलं कारण मी एकच नारळ आणि एकच आंब्याचं केलं, 2च आंब्याचं केलं म्हणून याच्यामध्ये मी मिल्क पावडर पूर्ण टाकून दिली आणि त्या मिल्क पावडरची गाठ वगैरे काही बनायला नाही पाहिजे म्हणून ते मस्त स्पीडली आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे ते मिश्रणामध्ये. बघू शकता तुम्ही आता आधीपेक्षा पण घट्ट झालेलं आहे ते आपलं मिश्रण. आता आपल्याला सतत एका बाजूने फिरून घ्यायचं आहे ते जोपर्यंत ते मिश्रण आणखी थोडं घट्ट होत नाही तोपर्यंत. बघा आपलं मिश्रण एकदम असा गोळा तयार झालेला आहे. आता मी ते गॅस बंद करून केलेला आहे आणि बघू शकता तुम्ही एका चमच्याने मी घेतलं तर गोल आपला गोळा पण बनलेला आहे. आता मी थंड करून घेते मिश्रण. आता आपण याची तुम्हाला जर बर्फी करायची असेल तर तुम्ही असेच एका प्लेटीमध्ये किंवा एका ट्रे मध्ये सेट करू शकता. मला याचे लड्डू बनवायचे आहे म्हणून मी याला लड्डूचा आकार दिलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे जर सुक नारळाचा बुरा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पण त्याला डीप करून म्हणजे दिसायला चांगला वाटतो. मी असंच केलेलं आहे, गोल गोळे केलेले आहे मी. बघू शकता तुम्ही मी त्याला लड्डूचा आकार दिलेला आहे. हे माझे मँगोचे लड्डू तयार आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स नक्की करा. खायला पण खूप टेस्टी झाले होते.